मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मुख्यमंत्री योजनेसाठी फॉलो करून आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। ती तटकरेंनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे। मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। तर याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला काळजी करू नका, आपल्याला सर्वांना 2100 रुपये आपल्याला गुढीपाडव्याचे लवकरच भेटणार आहेत। आपल्याला साडीसुद्धा मिळणार आहे। तर सर्व बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता आणि बरोबरच 10 ते 25 हजार रुपये एकवेळी अनुदान तसेच 24 लाखापर्यंत भेटणार आहे आणि 24 लाख महिलांना साडी मिळणार आहे अशी वरून बातमी येत आहे। 4 ते 5 दिवसामध्ये हप्ता वाटप सुरू होणार आहे ते आदित्यताईंनी आपल्याला असं सांगितलेलं आहे। आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू झालेले आहेत असं आपल्याला आदित्य गडकरी ताईंनी आपल्याला सांगितलं आहे आणि हेच माहिती आपल्याला थेट आपल्या चॅनलवरती पहिल्याच येत आहे। आणि एप्रिलच्या हप्त्यासोबत बहिणींच्या 2 वेळा उद्या तयार होणार आणि ते याद्या आपल्याला लवकरच लाडकी बहीण अनुदान यादी आणि लाडकी बहीण साडी यादी असं होणार। तुम्हाला 25,000 रुपये अनुदान आणि साडी यादीत नंबर लावण्यासाठी काय करावे लागेल हे तुम्ही सर्व पहा, मी तुम्हाला सर्व सांगतो आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर 10वा हप्ता वाटप सुरू झालेला पहिल्या टप्प्यातच सगळे नियम काढलेत, फक्त 4 नियम बाकी आहेत। ज्या बहिणींनी हे 4 नियम पाळणार नाही त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही अशी घनघोर योजना केलेली आहे। सगळे नियम काढलेत, फक्त 4 नियम बाकी आहेत, ते कोणते मी तुम्हाला सांगतो। तर तसंच बघू शकता की तुम्ही लाडकी बहीण योजनेतर्फे शासनाकडून वेळापत्रक जाहीर, तुमच्या जिल्ह्याचा नंबर केव्हा आहे 1 मिनिटात लगेच पहा। अरे हे पाहताच तुम्हाला सांगेल की शासनाकडून वेळापत्रक जाहीर झाले। खामगाव अमरावती बुलढाणा यवतमाळ वर्धा भंडारा लाडक्या बहिणीला गुढीपाडव्याच्या सणाची भेट मिळणार। तर या जिल्ह्यामधील आपल्याला सर्वात आधी बहिणींना 10वा हप्ता 25,000 रुपये अनुदान आणि एक साडी मिळणार आहे। या जिल्ह्यातील सर्व महिलांना आपल्याला बघायला मिळणार आहे। तर ज्या बहिणीकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी देखील एक मोठी योजना झालेली आहे आता, आणि तेच आहे ती आता सर्वांना हप्ता मिळणार। त्याचबरोबरच ज्या बहिणीकडे 4 चाकीवाल्यांच्या बहिणींचा विचार होणार, 4 चाकीपेक्षाही जास्त असा विचार झालेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याकडे की ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहेत त्यांना कोणताही नियम व किंवा ही अटी लागू होणार नाहीत, कारण त्यांच्याकडे बहिणीसाठी मोठं गिफ्ट जाहीर आम्ही तुम्हाला 1500 नाही 3000 करणार आहोत। बहिणींनो, तुम्ही आम्हाला ताकद दिली तर तुम्ही आम्हाला मतदान द्या। बहिणींना 1500 चे 3000 करणार आता महिन्याला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निर्माता एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला हे सर्व सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना एप्रिलचा हप्ता कोणत्या बहिणीला मिळणार आणि कोणत्या बहिणीला मिळणार नाही। पहिला, एप्रिलचा हप्ता कोणत्या बहिणीला मिळणार आणि कोणत्या बहिणीला मिळणार नाही, आणि आपल्या एप्रिलचा हप्ता जो आहे तो कधी व केव्हा पडणार हे सुद्धा आपल्याला आपल्या चॅनलवरती सांगणार आहे मी। एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नियम आपल्याला पाळावे लागणार आहे आणि हे 4 नियम कोणते ठेवलेले आहेत ते तुम्हाला मी सर्व सांगतो। आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर कोणत्या बहिणीला 25,000 अनुदान आणि साडी मिळणार आणि एप्रिलच्या हप्त्याचे वेळापत्रक कसे असणार असे आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस आपल्याला यांनी सांगितलेलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी आपल्याला अनुदान दिलेलं आहे की एक साडी आलेली आहे, पैठणी साडी आपल्याला मुख्यमंत्रीद्वारे तर्फे आपल्याला वाटप होणार आहे। आणि एवढेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला सहसा कुटुंबातील दोघी जण आपल्याला याच्यावरती सहभागी होऊ शकतात आणि 25,000 पर्यंतचं अनुदान आपण याच्यावरती मिळवू शकतो। तर हेच तुम्हाला सांगायचं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गतच सुरू होणाऱ्या लाडकी बहीण योजना म्हणजेच पैठणी साडी व 25,000 रुपये अनुदान आपल्याला देण्यात येणार आहे। आणि हे सर्व जाहीर जी घोषणा दिली आहे ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला काही करावे लागणार नाही। तर ह्याची तारीख जाहीर झालेली आहे 25 एप्रिलच्या आधी। एप्रिल महिन्याचा सुद्धा हप्ता आपल्याला याच्यावरती पडणार आहे आणि पुढचे ही जी आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती कंटिन्यू असंच चालू राहणार आहे आणि असंच म्हणजेच कंटिन्यू आपल्या बहिणींसाठी साडी किंवा पैसे अनुदानाकरता देणार आहेत। तर तुम्ही निश्चित राहा बहिणींनो आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतर्फे येणारा हा प्रथमच आपला व्हिडिओ होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी खुशखबर दिलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी की लवकरच आपल्याला एका
एका घरातील दोघींना हा फॉर्म भरता येणार आहे आणि एकाला साडी आणि एकाला अनुदान असे मिळणार आहे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांतर्फे. तर सर्व महिलांना खुशीची आपल्याला आनंद व्यक्त करताना खूप सारे महिला आनंदी आहेत आणि हा सरकार पुन्हा निवडून यावे अशी घोषणा करत आहेत. आणि तसेच म्हणायला गेलं तर माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना ही जी आपल्या महाराष्ट्रात राबत आहे त्याचे कारण एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांनी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेल्या या सर्व योजना आणि सर्व कलाकृतीमुळेच आपल्याला हा असं झालेला आहे. तर एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एक लाडकी बहिणींना आता मिळणार पैठणी आणि ती पैठणी असणार आपल्याला 25,000ची किंवा अनुदानसुद्धा आपल्याला मिळणार आहे. तर या रिलेटेडच व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही डिटेलमध्ये जाऊन चेक करू शकता आणि याची मी लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. आणि जर तुम्हाला याची लिंक जर पाहिजे असली तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊन जातो. आणि लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अपडेट येतात आपल्या चॅनलवरती. तर अशाच चॅनलसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला सांगण्यात खूप आनंद होतो की लाडकी बहीण योजनेतर्फे आणि याच्यानंतरचे जे मोठे अपडेट्स आहेत ते आपल्या चॅनलवर येत राहतील. तर अशाच चॅनलसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला कमीत कमी आपल्याला 25 ते 30 एप्रिलच्या मध्ये बाहेर आपल्याला पडतील. आणि जी पैठणी साडी होणार आहे आपली ती पैठणी साडी आपल्याला लवकरच आपल्या पोस्टद्वारे आपल्या घरपोच होणार आहे. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांना 12वा हप्ता व 11वा हप्ता एप्रिलच्या महिन्यातच आपल्याला 2 वेळेस 3-3 हजार रुपये आपल्याला केलेला आहे भत्ता. आणि हा 3-3 हजार रुपये मिळून 6,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये. तर हे तुम्ही बघण्यासाठी नवीन आणि बँक बॅलन्स कसं चेक करायचं याच्यासाठी मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या व्हिडिओवरती. आणि असंच जर तुम्हाला आपल्या नवीन गोष्टी जर बघायची आवड असेल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि यूट्यूबतर्फे येणाऱ्या सर्व नोटिफिकेशनला ऑन करा. आणि जर तुम्हाला नवीन अपडेट पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. ते करणार तुम्हाला सांगतो.